नमस्कार. मी अक्षय दुरुककर, राहणार धाराशिव. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. सोयाबीनच्या सगळ्यात महत्त्वाच्या वाणाबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे KDS 992. तर आजचा व्हिडिओ KDS 992वरच आपण बनवलेला आहे. तर याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. KDS 992चं वैशिष्ट्य काय आहे किंवा ते कसं लागवड केलं पाहिजे आणि त्याचं उत्पादन काय आहे. KDS 992 फुले दुर्वा ही जी व्हरायटी आहे, सध्या या व्हरायटीनं खूप नाव केलेलं आहे. बरेच शेतकरी याचं बियाण्याची मागणी करत असताना दिसून आलेले आहेत. तर KDS 726, 753 या दोन वाणानंतर KDS 992 हे वाण 2020 साली प्रसारित झालं. तर हे वाण जे आहे तर हे राहुरी म्हणजे महात्मा फुले कृषी युनिव्हर्सिटी राहुरीच्या अंतर्गत कसबे डिग्रज संशोधन केंद्रातून जे त्यांचं रिसर्च स्टेशन आहे त्या ठिकाणावरून हे वाण प्रसारित करण्यात आलं आणि डॉक्टर मिलिंद देशमुख साहेब हे या वाणाचे ब्रीडर आहेत, म्हणजे संशोधन ज्यांनी केले आहेत ते आहेत. आणि या वाणाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर KDS 726, 753पेक्षा याची दाण्याची जी साईज आहे ती थोडीशी लहान आहे आणि ते दाणे थोडे गोल आकाराचे आहेत. आणि त्याचबरोबर याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे तर हे वाण सगळ्यात जास्त फुटवा म्हणजे ब्रँचिंग करणारं वाण आहे. तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे वाण लावलं असेल त्यांना हे दिसून आलं असेल. तर ह्याचं जे लागवड आहे ते तुम्ही काळ्या जमिनीमध्ये, हलक्या जमिनीमध्ये, मध्यम जमिनीमध्ये, तिन्ही जमिनीमध्ये करू शकता. आणि हे वाण पूर्ण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आलेलं आहे. म्हणजेच तुम्ही भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये, महाराष्ट्र असेल किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये याची लागवड करू शकता. त्याचबरोबर हे वाण टोकन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. कारण जे बियाणं आपण टोकन करतो आणि 2 दाण्यामध्ये किंवा 2 झाडामध्ये अंतर 6 इंच 8 इंच ठेवतो, तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त फुटवा आणि सगळ्यात जास्त शेंगा लागलेला गेल्या वर्षीचा अनुभव आमचा स्वतःचा आहे. आणि हे वाण दुसऱ्या वाणापेक्षा जास्त फुटवा आणि जास्त शेंगा असणारं वाण म्हणजे सध्या हे फेमसच वाण झालेलं आहे. आणि याचबरोबर याचं उत्पादन जे आहे ते सगळ्यात जास्त उत्पादन विद्यापीठानं दिलेलं आहे. 30 ते 35 क्विंटल हेक्टरी म्हणजे 2.5 एकरला 30 ते 35 क्विंटल विद्यापीठाचं उत्पादन आहे. आणि म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा 10 ते 15 क्विंटलपर्यंत शेतकरी याचं सहज उत्पादन घेत आहेत. त्याचबरोबर हा जो वाण आहे तो 100 तो 105 म्हणजे मध्यम कालावधीचा वाण आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सध्या कुठल्या त्या संबंधात म्हणजे शेवटला पाणी वगैरे देण्याच्या अशा काही अडचणी या वाणाच्या संदर्भात आलेल्या नाहीत. आणि 753च्या तोड वाण आलेला आहे. हा वाण चांगला आहे. 753 ही वाण काय खराब नाही, तो पण वाण चांगला आहे. आणि 992 ही वाण चांगला आहे. फक्त उत्पादनाच्या तुलनेत जर बघितलं तर 753पेक्षा याचं उत्पादन विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली जास्त आहे असं दिसून आलेलं आहे. फक्त शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जे बियाणे घेतायत तर ते बॅगमधलंच बियाणं शक्यतो घ्या आणि सर्टिफाईड लेबलचं घ्या. आणि शेतकऱ्यांकडून जरी घेतलं तर फक्त विश्वासाचंच बियाणे घ्या. शेतकऱ्याकडून फसवणूक होऊ नये एवढी मात्र काळजी घ्या. काही तुम्हाला 992बद्दल अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.